स्टुडंट्स, तर आपण आज सेकंड चॅप्टर स्टार्ट करतोय. तुमचा सेकंड चॅप्टर जो आहे तो पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्स लाईन्स. तर आपण लास्ट स्टँडर्ड मध्ये बघितले की पॅरलल लाईन्स काय असतं. सो द लाईन इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. म्हणजे काय, जर ह्या दोन लाईन आहेत, समजा ही सपोज एक लाईन काढली, ह्याला मी ए बी लाईन असंही म्हणू शकतो किंवा ह्याला मी एक नाव देऊ शकतो स्मॉल लेटर मध्ये एल. सो लाईन एल असंही म्हणू शकतो. आणि ही सपोज दुसरी लाईन आहे, जी लाईन आहे सपोज सी डी ही लाईन आहे, किंवा मी ह्याला एम असंही नाव देऊ शकतो, लाईन एम आणि लाईन एल असंही म्हणू शकतो. तर आपण इथं काय कन्सिडर करू, लाईन एल आहे आणि ही दुसरी लाईन आहे ती लाईन एम आहे. तर ह्या दोन पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजे काय, ही जर अशीच कंटिन्युअस लाईन जरी वाढत गेली पुढं आणि ही पण लाईन कुठेतरी पुढे वाढत गेली, तर ह्या दोन्ही लाईन कुठेही इंटरसेक्ट होणार नाहीत, म्हणजे एकमेकाला क्रॉस कुठेही करणार नाहीत, कारण ह्या दोन्ही पॅरलल निघालेल्या आहेत. म्हणजे रस्त्याच्या जशा दोन बाजू असतात ज्या कंटिन्युअस पॅरलल जात आहेत, एकमेकाला कधीही मिळणार नाहीत, तशा ह्या दोन लाईन आहेत, लाईन एम अँड लाईन एल. So these are called as a parallel lines. The line in the same plane which do not intersect each other. एकमेकाला कुठेही क्रॉस करणार नाहीत, अशा क्रॉस कुठेही होणार नाहीत, तर त्याला आपण काय म्हणतोय, पॅरलल लाईन. मग ते आपण दाखवतो कसं, तर ह्या केसमध्ये समजा लाईन एल ही एक आहे, लाईन एल इज पॅरलल टू द लाईन एम. ओके, तर हा पॅरललचा सिम्बॉल आहे, लाईन एल पॅरलल टू द लाईन एम. ओके, तर आता आपण ह्या चॅप्टर मध्ये पुढचा पार्ट बघणार आहे की ट्रान्सव्हर्सल लाईन काय असतात. सो नेक्स्ट इज अ ट्रान्सव्हर्सल लाईन. पण याला घेऊया ना ट्रान्सव्हर्सल लाईन, किंवा आपण त्याला मराठीत आपण त्याला म्हणतो छेदिका, म्हणजे दोन लाईनना इंटरसेक्ट करणारी छेदिका असं म्हणतो. इफ अ लाईन इंटरसेक्ट gives two lines in a two distinct point, then that line is called as a transversal of those two lines. म्हणजे एखादी लाईन जर दोन लाईनला कुठेही छेद असेल, इंटरसेक्ट करत असेल, तर त्या लाईनला आपण त्याची ट्रान्सव्हर्सल लाईन म्हणतो, किंवा त्याला मराठीत आपण छेदिका म्हणतो. सपोज आता ह्या केसमध्ये काय, तर ही एक लाईन आहे तुमची पी क्यू, ही एक लाईन आहे, आणि दुसरी लाईन आहे आर एस. तर त्याला ही ए टी ही लाईन काय आहे, छेदिका आहे. ओके, मी ते त्या दाखवतो तुम्हाला की सपोज ही एक लाईन आहे आणि ही दुसरी लाईन आहे. तर ह्या लाईनला एक लाईन इंटरसेक्ट करते. तर सपोज ही एल लाईन आहे आपली, एम लाईन आहे, ही सपोज टी लाईन असेल, तर ही इंटरसेक्ट करते ह्या पॉईंटमध्ये आणि ह्या पॉईंटमध्ये, टू डिस्टिंक्ट पॉईंट, दोन वेगवेगळ्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. तर ह्या लाईनला आपण काय म्हणूया, ट्रान्सव्हर्सल लाईन किंवा छेदिका, मराठीमध्ये त्याला छेदिका म्हणतात. तर ह्याच प्रॉब्लेम मध्ये आपण बघूया की हा पी क्यू लाईन आहे, आर एस लाईन आहे, त्याला एटी ही लाईन इंटरसेक्ट करते. तर कुठल्या पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करते, तर ही एम पॉईंटला इंटरसेक्ट करते आणि एन पॉईंट मध्ये इंटरसेक्ट करते. मग हे इंटरसेक्ट ज्यावेळी करते त्यावेळी काय होतं, तिथं काहीतरी अँगल्स तयार होत आहेत. सो अँगल मेड बाय द ट्रान्सव्हर्सल, त्या छेदिकेमुळे, त्या छेदणाऱ्या लाईनमुळे काही अँगल तयार होतात. तर ते अँगल कुठले कुठले आहेत, तर फर्स्ट तुमचा जो पॉईंट आहे, फर्स्ट अँगल आहे तो करस्पॉन्डिंग अँगल्स, त्यालाच मराठीत आपण काय म्हणतो, संगत कोन म्हणतात. करस्पॉन्डिंग अँगल्स इफ द आर्म ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ द पेअर ऑफ अँगल are in a same direction and the other arms are on the same side of the transversal, then it is called a pair of a corresponding line. ही डेफिनेशन बघितली तर तुम्हाला डेफिनेशन काय समजणार नाही, आणि ह्या डेफिनेशन वरती फोकस पण करू नका. मी तुम्हाला सांगतो की करस्पॉन्डिंग लाईन आपण, करस्पॉन्डिंग अँगल्स आपण कसे बघायचे. तर करस्पॉन्डिंग अँगल आपण चेक करताना आपण काय बघायचं आहे, लक्षात ठेवा की तुम्ही एफ हा सिम्बॉल लक्षात ठेवा. एफ असा असेल, किंवा एफ तुमचा उलटा असा असेल, किंवा एफ असा असेल, किंवा दुसरी गोष्ट एफ असा असेल. जिथं एफ तयार होतोय तर त्या लाईन मध्ये आपण काय करतोय, करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला मिळतात, किंवा संगत कोन आपण त्याला म्हणतो, संगत कोन मिळतात. त्याची मराठी डेफिनेशन काय, ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी संगत कोनाची असते. ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर ह्यामध्ये आपण काय सांगितलं तुम्हाला मी आता, की एफ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर एफ पॉइंट काय आहे, तर ह्या केसमध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स कुठले आहेत, तर हा ए एम पी, म्हणजे हा जो अँगल आहे हा करस्पॉन्डिंग अँगल ए एम पी, आणि दुसरा आहे एम एन आर. तर आपल्याला कुठला आहे दुसरा, हा एम एन आणि आर. हा जो अँगल आहे हा अँगल आहे, हे काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल किंवा संगत कोन आहेत. म्हणजे काय, एकाच साईडला आहेत. इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल आर इन द सेम डिरेक्शन, तर हे आर्म काय आहेत, ह्या डिरेक्शन आहेत, सेम डिरेक्शन,
and the other arms are on the same side of the transversal line, then it is called a pair of a corresponding line. मग ह्या केसमध्ये कुठला अँगल आहे, मी पहिल्यांदा सांगितला तो अँगल आपला होता सपोज AMP हा अँगल आहे, तर तुम्ही ह्याला काय म्हणू शकता, अँगल AMP. आणि दुसरा अँगल आहे तुमचा अँगल MN आणि R, तर हा अँगल दुसरा अँगल आहे. सो अँड अँगल MNR, सो दिस इज अ करस्पॉन्डिंग अँगल, करस्पॉन्डिंग अँगल आहे. अशा 4 अँगल असणार आहेत. तर हा एक झाला तुमचा करस्पॉन्डिंग अँगल, आणि दुसरा अँगल आहे तुमचा अँगल PMN. समजा हा अँगल आहे PMN, आणि दुसरा आहे RNT, RN आणि T. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल एकाच साईडला आहे ट्रान्सव्हर्सल लाईनच्या, आणि डिरेक्शन पण आमची एकच आहे, हीच डिरेक्शन आहे. तर ते अँगल तुमचे करस्पॉन्डिंग अँगल किंवा संगत कोन म्हणायचं त्याला. तर हा PMN आणि अँगल RNT हे तुमचे कुठले आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत. हे झाले इकडच्या साईडचे अँगल. तसेच याच्या अपोजिट डिरेक्शनचे जे अँगल आहेत ते पण करस्पॉन्डिंग अँगल आहेत. तर ते अपोजिट डिरेक्शनचे अँगल कुठले आहेत, तर पहिला आहे AMQ. हा AMQ हा अँगल आहे. सो अँगल AMQ, आणि त्याच्याबरोबर दुसरा अँगल कुठला आहे तर M, हा इथून आहे MN आणि S. तर हा करस्पॉन्डिंग अँगल आहे MN and S, अँगल MNS. तर हे झाले, हा एक अँगल झाला. अजून एक अँगल ह्या साईडला असणार आहे, आपण जसा बघितला तो. तर दुसरा अँगल जो आहे तुमचा आहे QMN, हा अँगल QMN हा अँगल, आणि SNT हा एक अँगल असणार आहे. अँगल QMN अँड अँगल SNT हे जे अँगल आहेत तुमचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. तर असे हे 4 तुमचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. तर मी जसं सांगितलं F बघायचा आहे, तर F बघायचा आहे म्हणजे काय, जिथे F तयार होतोय म्हणजे हा अपोजिट साईडचा, सपोज मी आता हा F घेऊया आपण, हा F ज्यावेळी तयार होतोय हा, तर इथला अँगल म्हणजे QMN आणि SNT हा अँगल आपण चेक करणार आहे. हा एक F झाला. असा F बघितला चालेल, किंवा आपण दुसरा हा अपोजिट F जर बघत असू तर हा जो अँगल आहे हा अँगल म्हणजे PMN अँगल जो होता हा PMN अँड RNT हा अँगल. तर असाही F चेक करू शकता तुम्ही, किंवा दुसरा F अपोजिट F म्हणजे असा जर F काढत असाल तुम्ही, हा जर F असेल तर त्याच्यामधला तुमचा अँगल जो आहे तो हा N चा अँगल आहे आणि हा अँगल आहे. तर हे अँगल तुमचे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. तर ज्यावेळी करस्पॉन्डिंग अँगल बघतोय त्यावेळी तुम्ही F हा जिथं तयार होतोय ते अँगल बघायचे. मग तो F उलटा असेल किंवा सरळ असेल. ओके, तर हे झाले करस्पॉन्डिंग अँगल, ऑर इट इज कॉल्ड एज अ, मराठीमध्ये त्याला आपण संगत कोन असं म्हणतो. तर त्यानंतरचा अँगल तयार कोणता होतो, तर त्यानंतरचा अँगल आहे तो इंटेरियर अँगल, किंवा मराठीत त्याला अंतरकोन म्हणतात. इंटेरियर अँगल ऑर अंतरकोन. ओके, तर इंटेरियर अँगल अंतरकोन बघतोय त्यावेळी काय आपण हा C बघायचा, C सिम्बॉल इंटेरियर अँगल किंवा अंतरकोन मध्ये. A pair of angle which are on the same side of a transversal and inside the given line is called as a pair of interior angle. म्हणजे ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन्ही रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत ती जोडी आंतरकोनाची. मग इथं C कुठं होतोय, तर ही केस समजा एक C आहे, हा C तयार होतोय तुमचा. हा म्हणजे अँगल कोणता आहे, अँगल QMN, म्हणजे हा अँगल आहे QMN, हा एक अँगल आहे. आणि त्याच्याबरोबर ती आंतरकोनाची दुसरी जोडी कोणती, किंवा इंटेरियर अँगलची जोडी कोणती आहे, तर MNS ही दुसरी तुमची जोडी असणार आहे. QMN अँड अँगल, हा अँगल आतल्या साईडचा आहे तो MNS. तर परत एकदा मी सांगतो की काय, जिथं आपण C तयार होणार आहे तर ह्या केसमध्ये हा C तयार होतोय, तर हा अँगल आणि हा अँगल तुमचा इंटेरियर अँगल असणार आहे. मग हा अँगल कोणता, तर हा अँगल तुमचा अँगल M, आणि हा अँगल तुमचा अँगल N असं म्हणतात, म्हणजे किंवा QMN आणि MNS हे दोन अँगल आहेत. तसेच याच्या अपोजिट डिरेक्शनला एक अँगल तयार होणार आहे, C तयार होतोय, हा अपोजिट C तयार होतोय असा. तर याचा अँगल कोणता असणार आहे, तर अँगल PMN अँड म्हणजे हा अँगल PMN, आणि दुसरा हा असणार आहे MNR अँड अँगल MNR. तर हे काय झाले आपले इंटेरियर अँगल झाले, इंटेरियर अँगल्स. ओके, म्हणजेच काय अंतरकोन. इंटेरियर अँगल बघताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे C,
ओके. अँड जर करस्पॉन्डिंग अँगल बघतोय त्यावेळी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, एफ लक्षात ठेवायचा आहे. ओके. त्यानंतर तिसरा पार्ट आहे तो तुमचा अल्टरनेट अँगल. सो पेअर ऑफ अँगल विच आर ऑन द अपोजिट साइड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म ऑफ अ ट्रान्सव्हर्सल शोज अपोजिट डिरेक्शन इज कॉल्ड द पेअर ऑफ अल्टरनेटिव्ह अँगल. म्हणजे ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असतात आणि छेदिकेवर दिलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात ती जोडी व्युत्क्रम कोन यांची जोडी असते. त्याला अल्टरनेट अँगल और व्युत्क्रम कोन, मराठीत व्युत्क्रम कोन म्हणतात. तर आपण अल्टरनेट अँगल कसे असतील ते बघूया. तर अल्टरनेट अँगल बघताना तुम्हाला काय बघायचं आहे, तर झेड बघायचा आहे. मग तो सरळ झेड असेल किंवा असा उलटा झेड असेल तरी चालेल. तर झेडचे जे अँगल आहेत ते तुमचे अल्टरनेट अँगल असतात. मग त्यामध्ये पण तुमचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट आहे तो इंटेरियर अल्टरनेट अँगल. ओके. सो इंटेरियर अल्टरनेट अँगल. तर इंटेरियर अल्टरनेट अँगल मध्ये कुठले कुठले दोन अँगल आहेत, अँगल पीएमएन. समजा हा तुमचा जो अँगल आहे हा पीएमएन, हा झेड मी काढला, सपोज हा झेड असेल तर यातला इकडचा अँगल म्हणजेच हा तुमचा, इथेच लिहितो मी, अँगल पीएमएन. अँड दुसरा अँगल कोणता असणार, त्याच्या अपोजिट डिरेक्शनचा जो अँगल आहे म्हणजे एमएनएस. सो अँगल एमएनएस हा तुमचा काय झाला, हा झेड मधला इंटेरियर अल्टरनेट अँगल झाला. म्हणजे काय, झेड चेक करायचा आपल्याला, झेडच्या ह्या डिरेक्शनचा एक अँगल आणि त्याच्या विरुद्ध डिरेक्शनचा एक अँगल. म्हणजे कोणता, हा एक अँगल असणार आहे आणि हा एक अँगल असणार आहे. तर तो पीएमएन आणि दुसरा असेल एमएनएस. हे दोन अँगल आहेत. आता ह्याच केसमध्ये उलटा झेड जर काढला तर हा उलटा झेड तुमचा होणार आहे. तर या केसमध्ये उलटा झेड मध्ये तुमचे अँगल कोणते असणार आहेत, तर हा एक अँगल असेल आणि हा एक अँगल असेल. म्हणजे कोणता, अँगल क्यू एम एन हा एक अँगल असेल आणि दुसरा असेल एम एन आर. अँड अँगल एम एन आर किंवा तुम्ही त्याला आर एम एम पण म्हणू शकता. म्हणजे दोन्हीकडून तुम्ही म्हणू शकता आर एन एम और एम एन आर, दोन्ही केसेस चालू शकते. तर हा काय झाला, हा तुमचा अपोजिट झेड असा झालेला आहे. ओके. त्यानंतर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल जो आहे तो सेकंड जो आहे तो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. सो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल एएमपी जो तुमचा हा आहे एएमपी आणि त्याचा एएमपी अँगल अँड टीएनएस अँगल टीएनएस. तर टीएन आणि एस, तर ह्या ज्या आहेत हे दोन अँगल आहेत. तर एक्सटेरियर तुमचा एक्सटेरियर अल्टरनेट अँगल एएमपी आणि एस एन टी और टी एन एस तुम्ही दोन्ही कसेही लिहू शकता. आणि दुसरा जो अँगल आहे एक्सटेरियर मधला तुमचा आहे तो ए एम क्यू अँड आर एन टी. तर ए एम क्यू ह्या डिरेक्शनचा आणि हा आर एन टी ह्या डिरेक्शनचा, हे एक्सटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. तर अल्टरनेट अँगल मध्ये तुम्ही काय लक्षात ठेवायचं, तर झेड लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्या आधी बघितलं आपण तो इंटेरियर अँगल्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण सी लक्षात ठेवतोय आणि त्याच्या आधीचा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे तो एफ आपण लक्षात ठेवणार आहे. तर अशा प्रकारे हे तुमचे अँगल्स आहेत आणि ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारे अँगल्स आहेत. तर आपण यानंतर आपण बघतोय की प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये जो दिलेला आहे तो प्रॅक्टिस सेट 2.1 आपण बघूया. तर आपण आता प्रॅक्टिस सेट 2.1 सोडवणार आहे. जर आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेलं आहे की करस्पॉन्डिंग अँगल्स काय असतात जे आपण एफ न दाखवतो. मग ते अपोजिट एफ असेल, सरळ उलटा कसा एफ असेल तर त्या एफ नी दाखवतो. त्यानंतर आपण बघितलं इंटेरियर अँगल. तर इंटेरियर अँगल जे आपण सी न दाखवतो. आणि त्यानंतर बघितलं होतं आपण अल्टरनेट अँगल. मग अल्टरनेट अँगल जो झेड ने बघतो. मग त्यामध्ये पण दोन टाइप बघितले होते आपण, इंटेरियर अल्टरनेट अँगल अँड सेकंड होता तर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल, जे आता आपण बघितलं होतं. तर हा प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये काय विचारले आपण ते बघूया आणि ते सोडवूया. प्रॅक्टिस सेट 2.1. So in the adjoining figure, so in the given figure, each angle is shown by a letter. Fill the boxes with the help of a figure. तर फिगर माहित आहे. तर ह्या फिगर मध्ये हे अँगल दिले, हा पी अँगल आहे, हा क्यू अँगल आहे, हा आर आणि हा एस. तर ह्याला जर सपोज मी इथे दुसरं नाव दिलं, समजा ए आणि हा बी असेल तर आपण अँगल ए पी आणि एस असंही लिहू शकतो किंवा फक्त अँगल पी असंही लिहू शकतो. तर ह्या केसमध्ये फक्त काय दिले तिने, तर हा पी अँगल आहे, हा क्यू आहे, हा आर आहे, ही एस आहे. तसे इथं डब्ल्यू एक्स वाय आणि झेड असे अँगल आहेत. तर टोटल ह्या
ट्रान्सव्हर्सल लाईन मुळे टोटल 8 अँगल झाले, 2 लाईनला त्याने इंटरसेक्ट केले, त्याच्यामुळे 8 अँगल तयार झाले, PQRS अँड WXY अँड Z हे अँगल आहेत. तर विचारले काय करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते, तर करस्पॉन्डिंग अँगल मध्ये अँगल P, करस्पॉन्डिंग अँगल मध्ये विचारलं तुम्हाला अँगल P अँड त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कुठला आहे, तर अँगल P कुठं आहे, तर हा अँगल तुमचा अँगल P आहे. तर ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल करायचा म्हणजे त्यासाठी आपल्याला F माहित पाहिजे. तर मी हा असा F जर तयार केला, हा F जर तयार झाला, तर ह्या केसमध्ये हा P अँगल इथं आहे, तर करस्पॉन्डिंग काय असणार आहे त्याचा, हा W अँगल हा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे. तर अँगल P चा करस्पॉन्डिंग अँगल हा अँगल W असणार आहे. सिमिलरली जर हा तुमचा दुसरा अँगल विचारलेला आहे अँगल Q, तर अँगल Q कुठं आहे, अँगल Q इथं आहे, तर त्याचा पण हा जर F असा तयार झाला, हा अपोजिट F जर तयार झाला, तर हा अँगल Q आहे, ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे तुमचा अँगल X. तर याचा करस्पॉन्डिंग अँगल असेल तुमचा अँगल X हा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे. तिसरा विचारलेला अँगल R, अँगल R कुठे आहे, तर हा अँगल तुमचा R आहे. तर आपल्याला परत इथं F तयार करायचा आहे, तर हा असा F तयार होईल, तर ह्याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता असणार आहे, तर F चा अँगल करस्पॉन्डिंग अँगल हा तुमचा Y हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे. तर हा सॉरी Q चा विचारलेला आहे, तर तिसरा अँगल आपल्याला विचारलाय R आहे, हा R अँगल त्याचा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे आपला अँगल Y. ओके, त्यानंतर फोर्थ जो अँगल विचारलेला आहे, तर अँगल S इथं आहे, तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल साठी हा F असा तयार होईल, हा F तयार होईल, तर हा S चा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे हा अँगल Z. तर S चा करस्पॉन्डिंग अँगल हा अँगल Z असणार आहे. हे झाले आपले करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल मध्ये आपण काय बघत होतो, F टाइप मध्ये बघत होतो, F कुठे तयार होतोय ते बघत होतो. त्यानंतर ह्याच क्वेश्चन मध्ये त्यांनी विचारलेलं आहे की इंटेरियर अल्टरनेट अँगल, तर ह्या केसमध्ये तुम्ही इंटेरियर शब्द निग्लेक्ट करा, आता अल्टरनेट अँगल बघायचे. अल्टरनेट अँगल म्हणजे काय, तर आपल्याला Z बघायचा आहे, तर Z कसा आहे तो बघायला लागेल. मग आपला अँगल S चा अल्टरनेट अँगल कुठे आहे, तर अँगल S इथं आहे, तर याचा Z काय तयार होतोय, तर हा असा हा Z तयार होणार आहे. तर ह्या केसमध्ये जर हा S इथला असेल, तर त्याचा अल्टरनेट अँगल इकडचा तुमचा काय असणार आहे, X असणार आहे. तर S चा अल्टरनेट अँगल तुमचा X हा असणार आहे. तर सेकंड केस मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की अँगल W, तर W हा अँगल इथं आहे, तर ह्याचा अल्टरनेट अँगल काय आहे, तर हा असा तुमचा हा Z तयार होईल, तर हा W आहे, तर त्याचा अल्टरनेट अँगल तुमचा हा R हा अँगल तुमचा अल्टरनेट अँगल असणार आहे. तर W चा R हा अल्टरनेट अँगल आहे. तर हा पहिला क्वेश्चन विचारलाय ज्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स अँड अल्टरनेट अँगल विचारले. ह्याच्यामध्ये त्यांनी इंटेरियर अँगल विचारला नाही. इंटेरियर अँगल आपण कशाने करतो, सी ने दाखवतो. तर इंटेरियर अँगल जर विचारला असता तर हा एक सी तयार झाला असता. मग इंटेरियर अँगल कोणते आहेत, अँगल R अँड अँगल X हे तुमचे इंटेरियर अँगल असतील. हा R चा इंटेरियर अँगल आहे अँगल X, तर हा एक सी तयार होईल, किंवा दुसरा सी तुमचा हा असा तयार होईल ज्याच्यामध्ये अँगल S चा इंटेरियर अँगल असेल W, अँगल S चा इंटेरियर अँगल असेल अँगल W. तर हे विचारलेलं नव्हतं क्वेश्चन मध्ये, तुमचे इंटेरियर अँगल विचारला नव्हता, तर विचारला असता तर असं तुम्हाला अँगल काढता येतील ज्यामध्ये आपण सी कसा आला तो बघतोय. तर हे झाले तुमचं क्वेश्चन नंबर 1. तसंच क्वेश्चन नंबर 2 विचारलेला आहे, ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल. तर त्यांनी इंटेरियर अल्टरनेट अँगल विचारलाय पहिल्यांदा, नंतर करस्पॉन्डिंग अँड इंटेरियर अँगल्स विचारले, तिन्ही विचारलेत. तर ही फिगर आपली बघा सारखीच आहे, फक्त काय तर त्यांनी हॉरिझॉन्टली फिगर दिली आहे. मग आपण अशी फिगर आधी काढलेली होती, त्याला ट्रान्सव्हर्सल असा होता, तीच फिगर आहे ही, फक्त काय केलेलं आहे, हॉरिझॉन्टल दिलेलं आहे. मग आता मी काय करतो, ही फिगर फक्त रोटेट करून घेतो. हीच फिगर जर मी अशी रोटेट केली तर तुम्हाला ही अशी फिगर मिळेल. ओके, तर ही फिगर इथं काढलेली आहे मी, रोटेट केलेली, ती एकदा मी जराशी झूम करतो. तर ही रोटेट केलेली फिगर आहे. तर ह्याची आपल्याला अँगल जर बघायची असेल तर फर्स्ट आपल्याला काय विचारलेलं आहे, इंटेरियर अल्टरनेट अँगल. सो फोकस आपला काय, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल म्हणजे काय असणार आहे, झेड बघणार, असा झेड किंवा असा झेड. तर ह्या केसमध्ये पहिला झेड काय असेल आपला, तर हा असा तुमचा हा झेड असणार आहे पहिला. तर ह्या केसमध्ये तुम्हाला अल्टरनेट अँगल जर बघायचे असतील तर अल्टरनेट अँगल कुठले कुठले असणार आहेत, प्रॅक्टिस सेट मध्ये ह्या इंटेरियर अल्टरनेट अँगल असणार आहे तुमचा. तर पहिला हा सी अँगल असणार आहे, इथं सी आहे, आणि त्याचा असणार आहे अल्टरनेट ई. तर इंटेरियर अँगल असेल पहिला अँगल तुमचा, फर्स्ट अँगल असेल अँगल सी अँड अँगल
ई, त्याचा अँगल ई हा इंटेरियर अल्टरनेट अँगल असणार आहे. हा एक झेड झाला आणि याचा अपोजिट मधला झेड जर दुसरा झेड असेल तर तो कसा असणार आहे, तर हा तुमचा हा दुसरा अपोजिट मधला झेड असणार आहे. तर त्या केसमध्ये हा अँगल बी अँड अँगल एच. सो दुसरा असेल तुमचा अँगल बी अँड अँगल एच. तर हे तुमचे काय झाले, अल्टरनेट इंटेरियर अल्टरनेट अँगल झाले. इंटेरियर अल्टरनेट अँगल मध्ये आपण काय बघतो, तर याच्यामध्ये आपण झेड बघतो, हे मी आधी पण तुम्हाला सांगितलंय. त्यानंतर जो आपल्याला सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे, सेकंड आहे तो तुमचा करस्पॉन्डिंग अँगल. तर करस्पॉन्डिंग अँगल हे या करस्पॉन्डिंग अँगल बघताना आपण काय बघत असतो, तर एफ बघत असतो. तर ह्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल 4 असणार आहेत ज्यावेळी करस्पॉन्डिंग अँगल आपण बघणार आहे त्यावेळी. तर फर्स्ट करस्पॉन्डिंग अँगल सपोज मी ह्या एफ पासून स्टार्ट करूया आपण. सिंपल आपला रेग्युलर एफ जसा असतो हा एफ जर मी बघितला, तर ह्याच्यामध्ये हा अँगल बी आणि अँगल एफ एकदा व्यवस्थित मी फक्त ह्याला मार्क करून घेतो. हा असा असेल, हा एफ या लाईन वरून आणि हा एफ असेल. तर ह्याचा अँगल बी आणि त्याचा करस्पॉन्डिंग अँगल तुमचा काय असणार आहे, एफ असणार आहे. त्यामध्ये पहिला अँगल असेल तुमचा अँगल बी, सॉरी स्मॉल मध्ये लिहितो अँगल बी आणि त्याचा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे तुमचा अँगल एफ. तसा हा एक एफ झाला. त्याच केसमध्ये मी हा उलटा एफ जर आपण घेतला, हा असा असेल तर तुमचा हा पार्ट असेल. तर अँगल ई चा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे तुमचा अँगल ए. तर सेकंड अँगल तुमचा काय असणार, अँगल ए अँड अँगल ई हा एक करस्पॉन्डिंग अँगल आहे. ज्या केसमध्ये आपण काय बघितलं, या केसमध्ये हा तुमचा हा उलटा हा एफ झाला तर त्याचे अँगल असणार आहे. नंतर आता अपोजिट डिरेक्शन मध्ये हा जर एफ आपण कन्सिडर करत असू, हा एफ, तर अँगल सी अँड अँगल जी हा तुमचा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे. अँगल सी अँड अँगल जी हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. हा जर एफ पकडला आपण तर. तसाच या केसमध्ये हा अपोजिट एफ जर असेल, इथून स्टार्ट होणारा आणि इकडून जाणारा आणि हा पॉइंट असेल, तर ह्या केसमध्ये तुमचा अँगल एच आणि हा जो अँगल डी आहे ते करस्पॉन्डिंग अँगल असणार. म्हणजे चौथा अँगल तुमचा काय असणार आहे, अँगल डी अँड अँगल एच हे करस्पॉन्डिंग अँगल्स असतील तर ह्या फिगर मध्ये. तसंच आता तिसरा पार्ट विचारलेला आहे तो जो इंटेरियर अँगल. तर आपल्याला माहिती आहे की इंटेरियर अँगल बघताना आपण कुठले बघतो, इंटेरियर अँगल बघताना आपण सी चेक करतो. सी सांगितलं म्हणजे हा जो असेल याच्या आतमधले जे अँगल आहे हे तुमचे इंटेरियर अँगल असणार आहे. तर ह्या केसमध्ये हा फर्स्ट सी एक तयार होत असेल तर सी अँड एच हा एक इंटेरियर अँगल असणार आहे. सो फर्स्ट अँगल सी अँड अँगल एच हा इंटेरियर अँगल असेल आणि दुसरा जो सी तयार होतोय तो ह्या डिरेक्शन मध्ये सी तयार होतोय ह्या साईडला. तर हा अँगल बी अँड अँगल ई जो आहे तो तुमचा इंटेरियर अँगल असणार आहे. अँगल बी अँड अँगल ई हा तुमचा इंटेरियर अँगल आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 2 जो विचारला आहे, हे दोनच क्वेश्चन आहेत तुमचे प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये. तर हा दुसरा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. अल्टरनेट अँगल मध्ये आपण काय बघतो, झेड बघतोय. उलटा आणि सरळ झेड असेल तर दोन्ही बघतोय इंटेरियर अल्टरनेट अँगल मध्ये. त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल मध्ये आपण एफ बघत असतो अँड इंटेरियर अँगल्स मध्ये आपण सी चेक करत असतो. हे अशा प्रकारे आपण क्वेश्चन प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 आपण आपला सोडवून झालेला आहे. तर ह्यानंतर जो पुढचा पार्ट आहे हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळायसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.